मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा सुमिरित मराठी ह्या यूट्यूब चॅनेलवर स्वागत आहे. आजची कथा सुरू करण्यापूर्वी जर कोणी ह्या चॅनेलवर पहिल्यांदाच आले असाल आणि अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद. सुगीनं ताल धरल्याला, सगळी जित्राप करकचून भरल्याली, भुईमुगाच्या खांतीची घाई उसळल्याली, आंघोळ्या चटाटा आटपायच्या. आय आंघोळ करस्तवर मी चुलीवरती पिठलं गरगटायची. आईना अदुगर भाकरी थापल्याल्या असायच्या. मला लवकर जेवायला लावून आई म्हणायची, लते तू जाग पुढं, डाहळं उपटून ढीग लाव जरा. प्रत्येकाची धावपळ. एवढी सुगी संपल्यावर दारात कुणी थैक म्हणणार नाही. रघु पाटलाच्यात शेंगाची खांती चालल्याली. 18वा वाटा पडायचा. पोत्या माग आडशेरी शेंगा सुटायच्या. मी आणि आई दिवसाला 2-2.5 पोती तोडायचो. पायलीला मरान नसायचं. दिवसभर रान नापून 2 शेरडं घेतली तर पाण्याची चरवी काखला मारली आणि वाटेला लागली. चिक्कार पोरी शेंगा तोडायला यायच्या, पण मी कामाला साऱ्यात पुढं. पाटील म्हणायचा, ही पोरगी सर्व्या गावाला माग टाकल, मसरागत रान तुडीवत्या. त्या दिवशी 10 वाजूस्तवर मी दांडग्या वारुळा एवढा ढीग लावला. शेंगा बी गजबारलेल्या. डाळा उपाटल्या शेंगांचं गैरान. 2 वंजळी शेंगा मावायच्या नाही त्या. बाय 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 बाय, काय पण औंदा शांग हाय. पाटील 100 पोत्यावर जाणारसा तुम्ही. शेंगा खाणाऱ्या बायांकडं दात इचकून आणि डोळं मिचकून पाटील बघायचं, हसायचं, पुन्हा इवळायचं. बरं पुढं बघून तोडा असं म्हणून कामाला लागायचं. आमच्या आईवर आजच्या बात रागवायचा नाही. मी याल उपटण्यात रंगली होती. तो जवळ आला आणि म्हणाला, आई नाही आली, मागणं येतीया. असं व्हय, तू जेवून आलीस व्हय? व्हय व्हय. याल टिपणं चालूच. टक लावून पाटील माझ्याकडं बघत होता. असं काय मी सोनं पांघरलंय आज, याडच याक्याकाचं. तेवढ्यात माझी आई भाकरी 2 बुट्ट्या आणि पोत घेऊन आली. फिरणारी शेरडं तिनं आंब्याखाली गुतिवली. आईला बघितल्या पाटलानं पान खाया सुरुवात केली. काय लय घाय झाल्या व्हय, आडकित्ता नाचवीत पाटील बोललं. माझी आई बारीक हसली. उशिरा येऊन काम कवा हुयाचं, सुगी संपल्यावर हायच मग फिरणं. हातातली बुट्टी तिनं भाकरीवरती पालथी घातली. त्यावर भुईमुगाचं याळ टाकलं. दुसरी बुट्टी घेऊन शेंगा तोडायला लागली. पाटील टक लावून आईकडं बघतय. पलीकडच्या बायका हगनदारीत बसल्यावानी कुजबुजत्या त्या. यल्लम्माचं हिजडं मेलं. माझी आई साऱ्या मारवाड्यात देखणी. गोरी गोरी पान, दुधातनं वैरून काढल्यावानी. नागिन सरकल्यागत निमुळत्या अंगानं सरासरा चालायची. चमकी घालावी तर अंजूबाईनच अशी म्हणच पडली होती. हसली मजी मोतीचुराचं कणीस वाऱ्यावर हेनकाळल्यावानी वाटायचं. परगावी गेली मजी बामणाची बाय आली असं म्हणत बहुतच माणूस बाजूला हुयाचा. आणि ह्या फेंदाड्या नाकाचं पाटील कोण समजतय सवताला. आई, मी मोठ्यानं बोंबालली. काळी भिंग गोम सरकत यालात शिरली. पाटील पळत आलं, हातात टिकारनं घेऊन. जणू कुणाचं मस्तक फोडायचं हाय. येडं फुकणं कुठलं. कुठाय साप? साप नव, गोम. आई लाजत हसली. भाजलेल्या कणसाकडं बघितल्यावानी पाटील माझ्या आईकडं बघायला लागला. तिच्या छातीवर डोळं रोखून तिथंच गोम हुडकायला लागला. रागच आला. ह्य बघा पाटील गोम, असं म्हणत मी बळच यालावरती बुट्टी आपटली. बहादुरी गाजवायसाठी पाटील गोम हुडकायला लागलं. एवढ्या ढिगात ह्याच्या बापाला गोम घावतीया. शेवटी आयच म्हणली, राहू द्या, काय मरत नाही गोम चावून. असं कसं म्हणतायचा, तुम्ही मेल्यावर आम्ही कशाला जगायचं. हसला, लाल दात नाचवत हसला. हात तुझा मुर्दा बसवला चौघांच्या खांद्यावर. जाळ्या नेला धडा किसनाबाईवर. काठी नाचवीत गेला. नायकाच्या लग्नाला इर गेल्यागत. दुपार आम्ही सारी जेवत होतो. मराठ्याच्या बायका हिरीवरती जेवायला गेल्या. आम्ही आंब्याच्या झाडाखाली पटकूर टाकून जेवायला लागलो. पाटील पारव्यागत घुमत आलं.
माझ्या आईला हळू आवाजात म्हणलं, जेवण झाल्यावर वस्तीवर ये जरा, मी हाय तकडच. बाकीच्या बाया चपापल्या. मला बे राग आला. तवर पाटील वस्तीकडं पुरा झुकला. मी आईला विचारलं, कशाला ग बोलिवलंय? तर मलाच गप बशिवलं. आई दुपारी जी गेली ती दिस मावळायलाच परत आली. पदरात बोरीचा काटा अडकल्यावानी जीव कलमालला. साऱ्यांचा 18 वाटत तर आमचं 14. मला कायच कळना. बाकीच्या बायका भोरड्यागत केकटत गेल्या. पायलीभर शेंगांचं गठुळं घेऊन मी आणि आई घराकडं वळलो. आई खुशीत होती. सारखी बोलायची. मला झीट आलेली. वस्तीवर इतका येळ आई काय करत होती? गुत्त्यात अडकल्यावानी डोसकं भरामलं. वल्या शेंगदाण्यांचं चवदार कालवण आईनं केलं. दोघी बी पोट भरून जेवलो. मी वाचीत बसले. आईनं पडल्या पडल्या विचारलं, काय वाचत्यास ग? साळचं पुस्तिक. राहू दे, पुस्तक वाचून कुठं साहेबीन होणार आहेस? आपण गरीब, पोटा पाण्याच्या मागच जीव धळायचा. पुस्तक न उघडताच झोपली. बघता बघता डोळा लागला. एकदम जाग आली. जवळपास चापासलं. आई कुठंच नव्हती. पाण्यात पडलेल्या मुंगीगत तिडबाडली. दरवाजातनं बाहेर डोकावून बघितलं. ढेकणाच्या रक्तागत अंधार चिकाड झाल्याला. नुसताच अंधार पसारल्याला. आई कुठं गेली? असल्या रातीची? फाटकी चादर पांघरून भीती संगत टिकून बसली. थोड्या वेळानं आई परत आली. हळूच दार उघडलं. पुन्हा कडी न वाजवता लावलं. मी पहिल्यासारखी गुमान झोपली. उंदरागत आई हळूहळू माझ्या जवळ येऊन कलांडली. सकाळी आईच्या तोंडावर किरण फुलल्याली. ही राती कुठे गेली होती? एकच सवाल नजर मोहर. बादशाळा. सगळा खोटा कारभार. आई पाटलाकडच गेली असणार. बाप मरून 4 वर्ष झाली नाहीती तवर हे असं? पाटील माणसात हाय व्हय. सारा मारवाडा बाटिवलाय लेकाच्यानं. मग आपली आई कशी सुने राहणार? त्याला आईभन हाय का नाय? राती झोप लागली का ग? आईनं विचारलं. शहाणी हाय बाय माझी. किती काम करती दिसभर. रातीची निवांत झोपत जा. आई शानपणा शिकवतीया. 13-14 वर्षांची मी. मला कळना व्हय. 1 आठवड्यानंतरचीच गोष्ट. शिमग्याचा सण होता. मी आपली उतारा काढीत बसली होती. तेवढ्यात पाटील आणि 4 तगडं गडी घरात आलं. पाटलाला बघून आईच्या तोंडात साखर फिरली. बाकीची गडी आवड झाल्यासारखं भीतीला टेकून बसलं. 4 बी मूत पिऊन आलेलीत. मी आपली उतारा काढायला लागली. अंजू बाहेर ये जरा, पाटील म्हणाल. काय? असं म्हणत आई बाहेर आली. ही बोरमाळ घाल गळ्यात. हातातली पट्टी त्याच्या डोसक्यात हानाविशी वाटली. नग, पाटलीनबाई काय म्हणत्याल्या? तिच्या आईला वलर लावतो. अरे उळगा जरा सरळ बोल, किड पडत्याली आतड्यात. आई देत असलेला चहा न घेता सांची पारा ये असं म्हणत पाटील बाहेर पडला. सोबतची तिन्ही कातडी माना डोलवीत माग वळून ठेचकळत निघून गेली. मला काय करावं कळना. पुस्तक फेकून मोठ्यानं रडावं असं वाटलं. धाडस करून विचारलं, आई तू काय चालवलंयास? काय म्हणलीस? कशाला आली होती त माणसा? पाणथळातला गहू काढायला बिगारी बघत्या ती. जाता जाता सांगायला आली होती. मला तर रागच आला. मला फसवत्यास व्हय? त्या दिवशी वस्तीवर इतक्या उशीर काय ग करत होतीस? अगं गत काय म्हणायचं तरी काय हाय तुला? आईनं दिल्याली शिव्या ऐकून बांगडी फुटल्यावानी शिर उठली. असलं धंद करून पोट जाळायला कुणी ग सांगितलंय? माझं बोलणं आईला अजिबात आवडलं नाही. तिनं मला 2 मुस्काडात मारल्या. तुला कुणी सांगितलंय नसत्या उचापत्या करायला? 2 येळला मिळतंय ते नशीब म्हण. अगं अजून 2 वर्षांनी छाती काढून चालाया लागलीस म्हणजे गाव येड करशील येड. सुदी कुठली. डोक्यात तिरमिरी दाटली. आई ग, काय हाय आपल्या नशिबात? तसंच डोळं झाकलत. उग गाव चकारहून भोवतीनं फिरायला लागलं. लाल लाल पातळात मी दडल्याली. पाटलाची पोरं रणक्या बाईचं रगात पिऊन वाऱ्यावर झिंगल्याली. 2 पोती शेंगा दारात वतून कुणाची बी पोरगी गावंदरीला घुमिवत्या ती. आमच्याच जातीनं काय गुन्हा केलाय? नुसता गराडा भोवतीनं. सगळं सगळं त्यात. तोडी, दगड, भरीचं गोट, काचा कवड्या. पण कसं जगायचं आम्ही?
मी घरात जाऊन बघतीया तर आई चुलीजवळ रडत बसल्याली, गदा गदा हलवली, हुंदक कमी येईना ती. बऱ्याच टायमानं रडू थांबल्यावर मला जवळ घेऊन म्हणाली, लते ह्यो आजचा रोग नव्ह, डुईन डुई चालत आलाय. ह्याच पाटलाच्या बापानं इच्छा पुरी करना म्हणून माझ्या आईला डागली होती. मी 18 वर्षाची असताना मघा गेल्याला पाटील याचा आणि दारकोंडा करून बसायचा. मी मस म्हणायची मी पाप करणार नाही, पण घर पेटवायला निघाला. आई पुन्हा रडायला लागली. आपल्याला जगायचं हाय नव्ह, मग ह्यो गराडा उरावर घेऊनच जगलं पाहिजे. मी गप झालेली बघून आईनं डोळं पुसलं. मला धीर देत म्हणाली, काय मनावर घेत्यास ग एवढं? सवय लागल्यावरती काय बी वाटायचं नाही. आणखी 4 वर्ष काढ मज्जेत. पुन्हा जिथं जाशील तिथं हायच ह्यो गराडा मागणं. देवाला मनातल्या मनात शिव्या मोजीत मी माझ्याच छातीवरनं हात फिरवायला लागली. आईच्या बाबतीत घडलेली घटना होऊन चांगला महिना झाला. कशातच मन लागना. सारखं घर पेटल्यावाने वाटायचं. चिचचं पोपटी झाड, त्याची बारीक नक्षीदार पानं, घरावर चढल्यालं यलांचं तरांड, काय काय म्हणून दिसत नव्हतं. परीक्षाहून चांगलं 8 दिस झालेलं. बास आता शाळा. सर्विस तशी तर आपण तरी का असं. त्याच दिवशी शाळा सोडली तवा कुठं मनाला बरं वाटलं. जीवाला इसवाटा पडला. नाहीतर नांगराला झुपल्यावानी काळी जुगी सधान तरी लोंबत असल्यालं.